रोहिणी जातो मी ड्युटीवर, लय उशीर झाला. हो हो. अरे हां, रोहिणी त्यासाठी काय आणू? संध्याकाळी ड्युटीहून येता येता तुला काही पाहिजे का? काही आणू का त्यासाठी? हो माझ्यासाठी एक सिलेंडर घेऊन या. काय सिलेंडर? जिकडे तिकडे सिलेंडरचीच गोष्ट चालू आहे. काय सिलेंडर? ते सोडून काही बी मान. ते नाही आणू शकत. ते तर आईस कुठून जुगाड जमू शकते आणि सिलेंडर आणू शकते. मी ना मजाक केली हो तुमची. नाही नाही, सिलेंडरच्या व्यतिरिक्त काही तुला दुसरं लागत असेल तर सांग, ते आणून देतो. मला काय पाहिजे हो? सगळंच काय माझं, काही नाही पाहिजे मला. नाही काही खा प्याचं, काही मोमोज गिमोज, काही पाणीपुरी घेऊन येऊ का? मोमोज घेऊन ये सांग. बरं ठीक आहे, मोमोज घेऊन ये. आणि लवकर ये सांग. बरं ठीक आहे, लवकर येईन. चल येतो मग मी. हो या या बाय. बाय बाय. चल माय बाई, हे बी गेले ड्युटीवर. आताही घरी नाही आहे, आताही बाहेर गेलेली आहे. तर आता थोडा टाईम भेटलेला आहे, तर आई सांग फोनवर बोलून घेतो. आईलाच फोन लावतो. तसंही लय दूध झाले, आईला फोनच नाही लावला मी ना आईचा फोन उचलणं झाला माझ्यानं. किती वेळा फोन आले होते आईचे मला. आई म्हणून पोरगी फोनही नाही उचलत मायावाला. आता टाईम आहे माझ्याजवळ, तर लावून घेतो आईला फोन, बोलून घेतो थोडीशी. तेवढंच चांगलं वाटेल मला. आई बी फोनची वाट पाहत असन. लावून घेतो आईला फोन. माय 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 रोहिणी, किती वेळा फोन केला हो तुले, किती वेळा फोन केले मी ना. एक फोन नाही उचलला ना माया, एक फोन नाही उचलला. असं असते का कुठं? गमून होतं राहिलं म्हटलं मला. माई पोरगी फोन कोण नाही उचलू राहिली, माई पोरगी फोन कोण नाही उचलू राहिली. बरंच झालं तुम्ही मला फोन केला, नाही तर आता सासूला फोन करणार होती मी. माई पोरगी फोन कोण नाही उचलू राहिली म्हणून. बरंच झालं तुम्ही मला फोन लावला. फोन तर उचलत जाय ना. फोन नाही लावत तर नाही लावत. किती दिवसांनी फोन लावला तुम्ही मला. जाऊ दे बापा, नाही लावत तर नाही लावत, पण मी फोन केला तर फोन तर उचलत जाय. फोन उचलाले. लयच बदलली बाई रोहिणी तू, लयच बदलली लग्न झाल्यावर. नाही भाई, कायची बदलली गिदलली. रोज तर फोन करत होती तुला, आता 1-2 दिवस झाले फोन नाही केला. 1-2 दिवस म्हणतात. सोनूबाई रोज फोन करते म्हटलं मला, रोज फोन करते दिवसातून 2 वेळा. आणि एक तू पाय बाई, कामं होते ना घरी, लय कामं होते. नाही नाही नाही, कायचे कामं होते? पुऱ्या घरातले कामं का तुला एकटील करायला लावतात का? नाही बाई, आम्ही सगळे मिळून जुळून कामं करतो. पण काय सांगू आता तुले, जाऊ दे आता, जे आहे ते बरंच बरं आहे. काय सांग म्हणजे? सांग मला, सांग काय झालं तर. काय करू राहिले ते लोक? लग्नाले इन महिना अजून 6 महिने बी नाही झाले, तर त्याईनं का सासरवास करणं चालू केला का तुले? सासरवास करणं चालू केला का? नाही बाई, सासरवास कायचा? सासरवास विसरवास काही नाही. मग काय झालं? तू मला फोन काऊन नाही केला आणि माझा फोनही नाही उचलला? तू सासू कल्ला करते का? तर माझ्यासमोर नको बोलत जाऊ असं म्हणते का? दाखवू का सासूले? नाही वा, तसं काही म्हणत नाही माझी सासू, तसं काही म्हणणं नाही माझ्या सासूचं. मग गोष्ट काय? काऊन नाही फोन केला तू मला? आणि कायच्यात बिझी होती तू? आणि तुलाच कामं करायला लावतात का सगळे घरचे? आई सांगतो ना, थांब ना, धीर धर ना थोडी. तू तर बापा भांडणाला सुटतं निरा. झूब येते ना बाई इकडे माया, झूब येते ना. असं वाटते आपली पोरगी आपल्या नजरेच्या समोर नाही आहे माय बाई. तिथं लोक आपल्या पोरीसंग कसे राहतात, कसे वागतात, काय करतात. देऊ लागतं ना इकडे मायले, मायचा जीव येते ना. लावत जाय ना माय फोन. हो आई बरोबर आहे, सांगतो ना तुले, पुरी गोष्ट सांगतो, ऐकून तर घे. सांग. आता काय सांगू तुले बाई ना, आमचा गेला सिलेंडर. माय बाई हो का हो? मग भरून काऊन नाही आणला? काऊन शिल्लकचा सिलेंडर नव्हता काय एखाद्या घरी? असते आमच्या घरी सिलेंडर असते. मग आता लग्न होतं घरी, तर लग्नामध्ये सिलेंडर नाही लागले का? तर त्या लग्नाच्या ना नाही राहिला घरी सिलेंडर भरेल, पुरे सिलेंडर लागून गेले. मग त्या सासून म्हटलं कोणी भरून कोणी आणला? काऊन नाही तुला माहीत नाही का? काय माहीत नाही का? सिलेंडरच तर भेटून नाही राहिले बाई ना, सिलेंडरच नाही भेटू राहिले. तर आमच्या घरी तर चुलीवर स्वयंपाक करणं चालू आहे. 3-4 दिवस झाले चुलीवर स्वयंपाक करू राहिली मी. नाही तू 3-4 दिवसापासून चुलीवर स्वयंपाक करू राहिली का? माय बाई, माय पोरगी, सोन्यासारखी पोरगी माई. आणि किती याले चालू आहे रे बाप्पा मा पोरीचे. तू चुलीवर स्वयंपाक करू राहिली का? कधी चुलीत मी तुला एक काळी नाही लावली बाई ना. आणि तुला आता चुलीवर स्वयंपाक करायला लावू राहिले का तू लोक? एवढी झाली का लगे द्यायची? आई जाणून थोडं करायला लावू राहिले. सिलेंडर भेटूच नाही राहिलं तर काय करणार? सिलेंडरच नाही भेटत आहे ना. माझी सासू किती इकडे तिकडे मागू राहिलेले त्याला सिलेंडर. किती नंबर लावले आम्ही ना, किती केलं. ते मोठे दादा तर फक्त सिलेंडरच्या नादात आहे, पण भेटू नाही राहिलं. माय आता हो मग काही नाही. आज आणतो म्हणे दादा म्हणे कोणी कंडिशनमध्ये सिलेंडर. आज भेटणार आहे आम्हाला. आज भेटेल का सिलेंडर मग? हो आज भेटून जाईल. चल माहिती तरी बरं. म्हणून म्हणतो आई, सिलेंडरचा नंबर लावून ठेवा, सिलेंडर भरून ठेवा. माय बाई आता काय सांगू तुले, घरी तर होतं शिल्लकचं सिलेंडर भरलेलं. बहिणा रोहिणी, आता काय सांगू बहिणा तुले मी. घरी तर सिलेंडर होतं बहिणा, पण ती आपली सुभद्रा काकू नाही का, ती आली होती माय बाई. ते म्हणे वच्छला बाई 1-2 दिवसासाठी सिलेंडर द्या म्हणे मला. मी देणार नव्हती बरं, तरी ते मागच लागली. तर मग मी न देऊन दिलं बाई. म्हणे 1-2 दिवसासाठीच दे म्हणे, देतो म्हणे 1-2 दिवसात वापस. माझा नंबर लागलेला आहे म्हणे सिलेंडरचा, बस येतेच म्हणे माझं सिलेंडर. तर मग मी न दिलं बाई तिले. पण तिनं पाहिनं मला सांगितलं नाही की सिलेंडर भेटू नाही राहिले का काही. फक्त न्यायची केली तिनं, न्यायची केली. काय आता तुनं सांगितलं मला सिलेंडर भेटू नाही राहिले म्हणून. आणि माझ्या घरचं बी सिलेंडर आज संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी सिलेंडर जातेच. मग आता बाई पाहतो ना, त्या सुभद्राच्या इथं जातो. विचारतो तिला कधी देतं सिलेंडर. आलंच नाही का म्हणतो तुझे सिलेंडर. तर काय ना 2-3 दिवसाचं म्हणून घेऊन गेली होती. आज 8 दिवस उरायले. सिलेंडर आणून द्यायचं नाव नाही लगे. आई तू दिलंच काय त्या सुभद्रा काकूला दिलंच काय सिलेंडर? आता माय बाई मला काय माहीत नाही बाई सिलेंडरचं असं होईन म्हणून. माझ्यावरलं पुरते आमचं सिलेंडर अजून एका हप्ता. तिचं सिलेंडर ते येणारच आहे उद्या परवा.
म्हटलं देऊन देणे सिलेंडर. आपण मदत करायचं पाहतो बाई कोणाची बी. लोक पाय ना आपल्या संग गेम खेळतात. तशी बी ते सुभद्रा काकू लय चालाक आहे नाही. हो ना माय बाई, तिच्या याच्यात फसत नसतो बरं, मी फसत नसतो, पण माहीत नाही अशी याबारीन कशी काय फसली तर. बरं आई फोन ठेव, पहिले तू त्या सुभद्रा काकूच्या इथं जाईन सिलेंडर मागता येईल. हो माय बाई, पहिले तुझ्या इथं जातो सिलेंडर मागतो तिले. असं असते का? मला सांगायला तर पाहिजे होतं तिनं की सिलेंडर भेटून नाही राहिले म्हणून. नकाल दिलं असतं तिले. सुभद्रा काकून जर तुला सांगितलं असतं सिलेंडर कुठंच नाही भेटू राहिले तर तुला दिलं असतं का त्याला? म्हणून त्या काकून काही सांगितलं नाही तुले. हो माय बाई हो, ह्या बाया अशा फसवतात मग, म्हणून तुम्हाला राग येते बायाचा. म्हणून मी कोणाला काही देत नाही. जिंदगीत पहिल्यांदा सिलेंडर दिलं होतं मी तिले. जाऊ दे आई, मदत करायला लागत असते कोणाची. वेळ पडला तर मदत करायच लागते. पण आई सुभद्रा काकून तुला खरं सांगायला पाहिजे होतं ना बाई, सिलेंडर कुठं भेटून नाही राहिले. जर तुमचं सिलेंडर आताच लावलेलं असेल तुम्ही ना, आणि टाईम असेल तुमचं सिलेंडर झाले तर द्या. दुसऱ्याला काय फसवा. हो ना बाई, असंच आहे ना लोकायचं असंच आहे ना. हां, आपलं काम करून घेतात आणि दुसऱ्याचं काही येऊ मग. पण जाय तू सुभद्रा काकूच्या इथं. बरं फोन ठेव बरं, जातो मी तिच्या इथं, मागतो तिला सिलेंडर. हो ठीक आहे. कशा आहे लोक, मी कोणाची मदत करायला नाही पाहत, म्हणून नाही पाहत मी कोणाची मदत करायला. बस लोकाईला आपलंच पडेल राहते. फक्त आपलं काम झालं पाहिजे आणि दुसऱ्याचं काही असो. आता जातो सुभद्राच्या इथं, मागतो तिला सिलेंडर. चल माय बाई, जातो सुभद्राच्या इथं आणि तिला मागतो बाई माय सिलेंडर. काही कर म्हणतो बाई, मला सिलेंडर देऊन दे मायाला लवकर. 1-2 दिवसातच देतो म्हणे. 1-2 दिवसाचे आता 4-5 दिवस उरायले. आणून द्यायचं नाव नाही लगे सिलेंडर. एक तर तिनं मला काही सांगितलं नाही. हां, खोटं बोलून सिलेंडर घेऊन गेली. चल माहिती बरं झालं. वच्छाला बाई घरीच आहे. वच्छाला बाईलाच म्हणतो पैसे. मला बिशी भरायची आहे म्हणतो. दे म्हणतो मला 2,000 रुपये. हां दे मला वच्छाला बाई, माहिती आहे मला. वच्छाला बाई, हो वच्छाला बाई. आता माय बाई, आता सुभद्राचा आवाज आहे. बरी आली हे. काय हो सुभद्रा, आता बाई ना मी तास घरी राहिली होती. हो का? कासाठी हो? अहो बाई, मी तुला ते सिलेंडर दिलं होतं ना, तू मला 2 दिवसाची बोला करून घेऊन गेली होती माय सिलेंडर. हां, मला आणून दे बाई सिलेंडर, आणून दे मायवालं. माझ्या घरचं बी आज नाही तर उद्या सिलेंडर जातेच. मासू नाहीले माहीत नाही मी तुला सिलेंडर दिलं तर. का लहान नाही झाली तुला मला सांगितलं कोण नाही? हां, सिलेंडर भेटून नाही राहिले म्हणून कुठंच लगेच चुपचापनं खोटं बोलून मापासून सिलेंडर घेऊन चालली गेली. सांगितलं नाही तुला मला की कुठंच सिलेंडर नाही भेटू राहिले. नाही बाई, मग तुला सांगितलं असतं तुला का मला सिलेंडर दिलं असतं का? एवढी बी पागल नाही आम्ही. पागल दिसतो पण पागल नाही आम्ही. तू म्हणे ना सिलेंडर बस येणारच आहे म्हणे माया आज उद्या. अजून सिलेंडर आलंच नाही का तुझ्या? माय सिलेंडर मला देऊन दे माय बाई, मासू नाहीले माहीत नाही मी तुला सिलेंडर दिलं म्हणून. मलाच बोलतीन त्या. थांब ना, दीड धर ना तोडा, दीड धर ना. देतो तुझे सिलेंडर. मी का तुझे सिलेंडर घेऊन कुठं पाहून चालली का काय? हा बाई, मी ना नंबर लावलेला आहे सिलेंडरचा, पण अजून सिलेंडर भेटला नाही ना मला. भेटला नाही. भेटला बरोबर देतो तुला, भेटला बरोबर देतो. कधी भेटेन तर? हां, तू तर म्हणे की बस 2 दिवसात भेटणार आहे म्हणे. 2 दिवस लय झालेच नाही का अजून? अवा भेटणार आहे. उद्या भेटेन मला सिलेंडर. उद्याच देतो तुला. आजच चालला का तुला गॅस? गॅसचं काय सांगता येतं माय बाई, कधी जाऊ शकते? देतो ना, उद्या देतो उद्या. नाही मला आजच पाहिजे मला. आता नाही बाई, हा घेऊन जा ना तुझे सिलेंडर. लावेला मी ना. हां काढून देतो तुला. नाही मला वापरलेलं नाही पाहिजे. मी तुला कसं पुरा सेल पॅकवाला सिलेंडर दिलं तर मला तसंच पाहिजे. नाही तर आता काय करू मी? आहे नाही ना माझं, आहे नाही ना, बरेल नाही आहे. हां तुला दिलं होतं तेच लावेला. घेऊन जा काढून, तुला पाहिजे तर. नाही भरेलवाला पाहिजे मला. अशी किती बोलू राहिली होती? हां, काढून घेऊन जा म्हणून सिलेंडर. तू वापरलेलं सिलेंडर देतं का मला? वापरलेलं देतं मी ना तुला. भरेल नवीन सिलेंडर दिलं होतं ना, मला बी तसंच भरेल नवीन सिलेंडर पाहिजे. तसं पाहिजे मग तुला वाट पाहा लागेल बाई, वाट पाहा लागेल. नाही मला आजच पाहिजे. नाही आहे ना, आता करू काय मी? कावा किती खोटी बोलून तू माझ्यापासून सिलेंडर घेऊन गेली. खोटं बोलून घेऊन गेली ना. काय खोटी बोलली माहिती? मी नंबर लावलेला होता ते सांगत होते तुला, आणि मला भेटणारच होतं 1-2 दिवसात. मला काय माहित होतं बाबा की सिलेंडर भेटेल नाही म्हणून. डबल खोटी बोलायला डबल. बाई सुभद्रा, इथं काही तू दाल गलणारी मला काही दिसून राहिली. काही तू दाल गलत नाही इथं. वच्छला बाई लवड केला तुझ्यावर. सध्या तुला 2,000 काय 2 रुपये तरी याच्या मूळमध्ये नाही दिसून राहिली वच्छला बाई. इथं काही माझी दाल गलणार नाही वाटते. कोणी दुसऱ्यालाच पैसे मागा लागेल मला. वच्छला बाई तर काय देणार नाही पैसे. वच्छला बाई उद्या आणून देतो तू सिलेंडर. उद्या आणून देतो, पक्का आणून देतो. आता येतो मी, येतो. मला काम आहे. थांब कुठं चालली? थांब ना. मोठी खोटं बोलून सिलेंडर घेऊन गेली. आता नाही बाई, जास्त गेला. आता स्वयंपाक कायच्यावर बनणार? पहिलेच तर सिलेंडर भेटून नाही राहिलं. सिलेंडरले बी आताच जायचं होतं का? आता काय करावं माहिती आहे? मला तर टेन्शनच आलं पप्पा आता. विशाखाताईला सांगा लागेल. विशाखाताई, हो विशाखाताई, विशाखाताई यावं थोडं इकडे. विशाखाताई. आता माय बाई मोहिनीला काय झालं आता? हो आली थांब. आता माय बाई मोहिनी काय झालं बा? काय झालं तुला? तब्येत तर ठीक आहे ना तुझी? अहो ताई, माझी तब्येत ठीक आहे. मग काय झालं? अहो ताई, आपला गॅस गेला. हां, गॅस गेला. जाणारच होता. झाला होता गॅस जायचा टाईम. बाप्पा ताई, हां तुम्ही एवढा नॉर्मल कशा काय बोलू राहिले बाप्पा? तुम्हाला माहित नाही का सिलेंडर नाही भेटू राहिले तर? तुम्हाला टेन्शन नाही आलं का? आता कुठून आणू आपण गॅस? अवा टेन्शन नको घेऊ, आपल्या इथं सिलेंडर भरलेला आहे. काय सिलेंडर भरलेला आपल्या इथं? मग नाही तर काय, भरेल आहे ना आपल्या इथं एक सिलेंडर. काही टेन्शन नको घेऊ तू. अरे हो, आपल्या इथं सिलेंडर भरलेला आहे. हो मी तर भुलूनच गेली होती. बरं जाऊ दे, आता मी सिलेंडर घेऊन येतो. लावून देऊ सिलेंडर. हो ताई घेऊन या. सांग नाही बाई, मी तर विसरूनच गेली होती की आमच्या इथे एक्स्ट्राचा सिलेंडर भरलेला आहे म्हणून. मी बी आजकाल खूप काही विसरू राहिली मी. मला आता बदाम खाला का थोडे.
माझी याददाश्त कमजोर होऊ राहिली. मोहिनी काय झालं ताई, तुमची तब्येत तर ठीक आहे ना? हो माझ्या तब्येतलं काय झालं, माझी तब्येत सर्व ठीक आहे. ते सिलेंडरच गायब आहे बाई ना तिथून, सिलेंडरच नाही आहे. कोण नेलं काय माहीत. कोणी काय नाही ठेवलं असेल ना तिथंच. पाहिलं ना बाई ना, पुरं पाहिलं मी ना, नाही आहे सिलेंडर. कोणी चोरून तर नाही नेलं माय बाई, सिलेंडर नाही भेटू राहिले तर. नाही वा ताई, आपल्या घरात कोण येते बापा त्याच्या धाकानं? हां, चोर बी देतात आपल्या घरात आले. आपली सासू किती खतरनाक आहे माहिती आहे ना तुम्हाला? हो बाई ना, हा कॉमेडी करायचा टाईम नाही आहे. सिलेंडर खरंच गायब आहे, नाही आहे सिलेंडर. आत्याला माहीत असन, आत्याने ठेवलं असन कुठं. चला आत्याला विचारू. हो चाल. पाय कशी पाहून गेली सुभद्रा. थांबली नाही थोडीशी. तिला माहीत आहे ना आता बोलीन लय वच्छला बाई, पाहूनच गेली. थांब म्हणा, एवढ्यानं झालं का आता तुम्हाला काही मागायला आहे म्हणा. मागेलच आहे म्हणा तुम्हाला फक्त आता काही, तुला देतो मी. उभी नाही करत आता अंगणात तिले, उभी नाही करत. मला फसवून टाकलं फालतूच्या फालतू. आत्याबाई काय हवं, काय काम आहे? आता काही दिवस पहिले आपण सिलेंडर भरून ठेवलं होतं ना आपल्या घरात एक्स्ट्राचं. आता आपलं सिलेंडर गेलं, ते सिलेंडर पाहिजे होतं. तिथं नाही दिसू आलं जिथं आपण ठेवलं होतं तिथं. तुम्ही कुठं उचलून ठेवलं का? ते सिलेंडर पाहिजे होतं, लावायचं आहे आपलं सिलेंडर गेलं. आता नाही बाई व, गेला का आपला गॅस? हो आत्या गेला. नाही, ज्या गोष्टीचा मला भेव होता तेच गोष्ट झाली. जाऊ दे ना आता, टेन्शन नका घेऊ ना. आहे ना आपल्या इथं सिलेंडर भरलेलं, कुठं आहे सांगून द्या फक्त आम्हाला. आम्ही दोघी जणी उचलतो आणि लावतो. नाही, आता काय सांगू येईल मी? आता कुठं आहे बोला ना, सांगा ना कुठं ठेवलं आहे आम्हाला स्वयंपाकाला उशीर होऊ राहिला. हो आता मग स्वयंपाकाला उशीर होईल. आता काय सांगू बाई येईल? आता सांगा ना. आता बाई ना, ते सिलेंडर आहे ना, मी नाही ना सुभद्राला दिलं होतं. 2-3 दिवस झाले तिला सिलेंडर देऊन. आता ते म्हणते की उद्या भेटेल म्हणते. तिनं दिलंच नाही सिलेंडर. काय आता तुम्ही सुभद्रा पहिले सिलेंडर दिलं? तुम्हाला माहीत होतं ना पहिले सिलेंडर भेटून नाही राहिले. त्याला काय द्यायची गरज होती तुम्हाला? काय द्यायची गरज होती तुम्हाला? माहिती बी होतं ना की आपलं सिलेंडर जाणार आहे म्हणून. तरी कसं काय दिलं तुम्ही ना? कसं काय दिलं? आता नाही बाई, मला वाटलं बाई टाईम आपला सिलेंडर आले आणि ते म्हणेन मला 2 दिवसात देतो म्हणे. म्हटलं देऊन देईन बाई ते 2 दिवसात. आणि तिनं काही दिलंच नाही. आता आली होती आपल्या इथं, मी तिला म्हटलं कधी देताय सिलेंडर, लवकर देऊन दे माझे सिलेंडर. तर म्हणे उद्या देतो म्हणे. आता बाई याची काय गॅरंटी की उद्या बी देईन म्हणून? सिलेंडर भेटून नाही राहिले, कुठून देईन ते बाई बी? आता जेव्हा तुम्हाला माहित होतं की आपलं सिलेंडर जाणार आहे तर काय द्यायची गरज होती त्याला? काय द्यायची गरज होती बाई ना? तुमच्यामध्ये काही माया दया नाही आहे, पण मायामध्ये माया दया आहे माय बाई. मला येते कोणाची बी कदर, मी देऊन दिलं तिले. हे माहीत असताना की सिलेंडर नाही भेटू राहिले तरी बी आपलं जाणार आहे हे बी माहीत होतं ना तुम्हाला? मला माहीतच नव्हतं बाई ना की सिलेंडर भेटून नाही राहिले म्हणून मी देऊन दिलं. ती नाही मला सांगितलं नाही. तुमच्यासारखी निकट होत नाही ना माय बाई, मला येते ना कोणाची कदर, देऊन दिलं मी तिले. आता काय करायचं सांगा बरं. आता स्वयंपाक काय चोर करायचा आम्ही ना? काय चोर करायचा म्हणजे? चुलीवर गॅस गेला तुम्हाला काय सांगता? करा चुलीवर स्वयंपाक. काय चोर स्वयंपाक करायचा? आम्ही नका कधी काय चुलीवर स्वयंपाक केलाच नाही का? माहिती पुरी जिंदगी गेली चुलीवर स्वयंपाक करू. तुमच्याच्यानं 4 दिवस चुलीवर स्वयंपाक करणं नाही होत का? आहे ना आपल्या इथं एवढा सारा गवऱ्या आहे, एवढं सारं जायचं नाही. ते कधी कामात येणार तर बनवा चुलीवर स्वयंपाक. त्या वसरीतनी आपली चूल आहे ना, त्या चुलीवर स्वयंपाक बनवा. जा लवकर. यायले स्वयंपाक करायला मी चूल बांधून दिली, मस्त चुलीसाठी एक अलग रूम करून दिला, तरी चुलीवर स्वयंपाक करायला पाहिजे नाही. यायला गॅसच पाहिजे. आता गेला तर काय करसान गॅस? बनवा चुलीवर स्वयंपाक. आता काय करू? हॉटेलमधून जेवण बोलवा मग. नाही आता तसं नव्हतं म्हणून राहिली मी. जा लवकर चुलीवर स्वयंपाक बनवा. ते नका सांगू मला काय म्हणून राहिला आणि काय नाही. तर माई सोन्यासारखी पोरगी चुलीवर स्वयंपाक बनवून राहिली. एवढी नाजूक पोरगी माई. तुम्ही मा पोरीपेक्षा नाजूक आहे का माई? रोहिणी आता लग्न झालं मा पोरीचं, आताची मेहंदी नाही निघाली मा पोरीच्या, तर तिची सासू तिला चुलीवर स्वयंपाक बनायला लावून राहिली. माई पोरगी बनवून राहिली चुपचाप. किती नाजूक पोरगी माई. मा पोरीपेक्षा नाजूक आहे का तुम्ही? तुम्हाला गॅसच पाहिजे, चुलीवर स्वयंपाक करता येत नाही. आता येते आम्हाला चुलीवर बी स्वयंपाक करता येते. केलेला आहे मी ना, याच्या पहिले बी चुलीवर केलेला आहे. बोलू नका, फक्त बोलू नका. बनवतो आम्ही चुलीवर बी स्वयंपाक. चल मोहिनी. हो ताई चला. असं शिरतो मला ज्या दिली नमती घेतली असते ना, हो बाई माझ्यानं गलती झाली, मी द्यायला नव्हतं पाहिजे तिला सिलेंडर, आता काय करू असं तसं. तर मी म्हटलं असतं ना, ह्या मलाच बोलल्या असत्या. त्या आपल्यावर शिरजोर व्हायच्या पहिले त्याच्यावर शिरजोर व्हावं लागते. आता कशा केल्या चुपचाप. आणि त्यासोबत राहिले तर पाहून घेईन. मला धोका दिला तिनं, खोटी बोलली माझ्यासोबत. आता ये म्हणा तू मदत मागायला, देतो तुला मदत. उभी नाही करत आता तिला अंगणात, उभी नाही करत. खोटी बोलली माझ्यासोबत. चल माय बाई, गॅस गेला तर या बहाण्यानं चुलीवरचा स्वयंपाक तरी खायला भेटत आहे माय बाई. नाही तर चुलीवर स्वयंपाक बनवायलाच नाहीत पाहिजे. जाऊ द्या माय बाई, या कारण चुलीवरचा स्वयंपाक तरी खायला भेटत आहे. पाय किती चांगला वास येऊ राहिला. चुलीवरचा स्वयंपाक चांगलाच बनते ना, चांगलाच बनते. किती दिवस झाले बाई चुलीवरच्या भाकरी खाऊन. मला तरसून गेला होता चुलीवरच्या भाकरी खाले. पहिले तर आम्ही रोज चुलीवर स्वयंपाक बनवू. ह्या गॅसवरला स्वयंपाक तर गोडच नाही लागत मला, गोडच नाही लागत. पण काय करा माय बाई, बनवत नाहीत ना या चुलीवर स्वयंपाक. खा लागते त्या गॅसवरचा स्वयंपाक. पहा बरं तुम्हीच पहा किती चांगला वास येऊ राहिला. किती स्वादिष्ट वास येऊ राहिला स्वयंपाक खोलीतून. मस्त चुलीवरच्या भाकरी, चुलीत भाजलेल्या वांग्याचं भरीत, पाट्यावर खसखस गोळ्या वाटून बनवलेली भाजी. वा तोंडाला तर आतापासून पाणी उरालं. देव बाई लवकर दे. लसण शिल्लच नाही का तुम्ही अजून? हो ताई शिल्लत आहो ना. लवकर हात चालू. आता बाईच्या तोंडातून पाणी गौरायला, भूक लागली ताईले. बाई मोहिनी भाकरी जायची नको माय बाई चुलीवर. नाही आता मला बनवता येतात चुलीवरच्या भाकरी.
प्रॅक्टिस झालेली आहे. लय वेळा बनवला ना चुलीवर स्वयंपाक. कधी बनवता हो तुम्ही? एखाद्या वेळेस बनवता. बोलू तू अशी राहिली जशी रोजच चुलीवर स्वयंपाक बनवते. लवकर बनवा ना माझा स्वयंपाक, लवकर बनवा ना, मला भूक लागली ना. हो हो आत्याबाई, बनल्या भाकरी बनलेल्या आहे, फक्त भाजीच राहिली बनवायची. आणि भरीत बनवला का भरीत? असं मस्त चुलीच्या आरावर वांगे टाकायला पाहिजे होते भाजाले. आत्याला भाजी बी पाहिजे, भरीत बी पाहिजे, सरस काही पाहिजे त्याला. फक्त तू लसणशील लवकर लवकर. हो आत्याबाई, चुलीच्या आरावर वांगे गिंगे भाजले, भाकरी बी झालेल्या आहे, फक्त भाजीच राहिलेली आहे. करा ना माय, पटापट हात चालवा ना, भुकीचा टाईम उराला ना, सगळेजण येतील ना घरी जेवाले. हो त्या गॅसमध्ये चुलीमध्ये थोडा फरक पडते ना. टाईम लागते थोडासा. काय जो माय बाई, उलटं तर चुलीवर लवकर स्वयंपाक बनते गॅसपेक्षा. दन एक बार चूल पेटले की झालं, भातच तर स्वयंपाक बनते. अशा बोलू राहिल्या जशा काही मी कधी चुलीवर स्वयंपाकच नाही बनवला. माहिती पुरी जिंदगी गेली चुलीवर स्वयंपाक बनू. मी तर कधी गॅसवर नाही बनवला बाई. मला तर ते गॅसच चालू नव्हता करता येत माय बाई, पहिले गॅसच नव्हता चालू करता येत. मला तर भेवच लागत होता त्या गॅसचा. घरी गॅस असल्यावर बी मी चुलीवर स्वयंपाक बनवत होती म्हटलं, चुलीवर. अजून बी मला त्या गॅसवर सुचत नाही स्वयंपाक करणं. चुलीवर तरी सुचून जाईन स्वयंपाक करणं, पण गॅसवर नाही सुचत. आता बाई आम्हाला चुलीवर लवकर सुचत नाही स्वयंपाक करणं, गॅसवर पटकन जमते. आदत झाली ना तुम्हाला, आदत झाली ना त्या गॅसवर स्वयंपाक करायची. मी तर म्हणतो गॅस आला नाही पाहिजे अजून 8-10 दिवस. मस्त चुलीवरला मस्त स्वादिष्ट स्वयंपाक खायला भेटल. देवा मला सांग लवकर ते ना. हो ना ताई, शिलू तर द्या. चालू पटापट आत. अजून 8 दिवस गॅस नाही आला पाहिजे म्हणताय. 1 महिना म्हणा 1 महिना. माझ्या जगदीशले त्याला आवडते पाहिजे चुलीवरला स्वयंपाक. त्याला लय आवडते. पण आनंदी तो कधीच त्या जगदीशसाठी चुलीवर काही बनवत नाही, कधीच नाही. लागन तर माझ्या बापाच्या वेळी चुलच आहे बरं, चुलीवर स्वयंपाक बनवते तिची आई. पण इथं इले गॅस पाहिजे म्हणतात ना माणसाले. जेवढं भेटलं तेवढं अंगात येते. हो बाई मोहिनी, जे काही बनलेलं आहे ते लवकर आत्याला जेवायला देऊन दे आणि जाऊ दे आत्याला इथून. तसं बी आपली सासूबाई उपाशी असली ना तर जास्त बडबड करते. जेवायला देऊन दे लवकर. जे बी बनलेलं आहे ते देऊन दे वाळून. पहिले सीता पाट्यावर गोया वाटू हाताची आग उरायली. त्याच्यात मी आत्याचे बोलणे देऊन दे आत्याला जेवायला. हो हो ताई. आता बाई तुम्ही जा रूममध्ये, मी आणतो तुमच्यासाठी वाळून. नाही हो माय बाई, इथं बसली आहो ना मी. इथं सांग मला वाळून, इथंच जेवण करतो मी. चांगलं वाटू राहिलं इथंच जेवतो मी. आण दे वाळून, जे काही बनलेलं आहे ते देऊन दे. आताचं खाऊन घेतो थोडंसं, भल कशी भूक लागलेली आहे. मग पूर्ण स्वयंपाक झाल्यावर अजून जेवण करेन. हो मामाजी वावरातून आले की मामाजीसोबत डबल जेवण करसान. आता खाऊन द्या थोडंसं. हो हो दे माय बाई वाळून, जे काय आहे काय बनलेलं आहे काय नाही तर जेवढं आहे तेवढं देऊन दे. मग पुरा स्वयंपाक झाल्यावर डबल जेवण करीन. हो आता बाई.